मित्रांनो, हम्पीला आल्यावरती तुम्ही हे पाहिलं नाही तर तुम्हाला नक्कीच पश्चाताप होईल। मित्रांनो, आपल्या 50 रुपयाच्या नोटेवरती जो आपल्याला रथाचा फोटो पाहायला मिळतोय, त्याच रथाच्या शेजारी आज मी उभा आहे। हम्पी मधले जे विजय विठ्ठल मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आज मी आलेलो आहे। चला पाहूया। इसवी सन 1513 मध्ये कलिंगचा राजा गजपती विरुद्ध युद्ध जिंकल्यानंतर सम्राट कृष्णदेवराय याने हा बांधलेला सुंदर असा रथ आहे। 28 सुटे भाग करून हा रथ तयार केलेला आहे। याचे इंटरलॉक आपल्याला सहज पाहता येत नाहीत। हा रथ आपल्याला एका दगडात कोरल्यासारखा वाटतो। कोणार्क मंदिराच्या दगडी रथाच्या रचनेतून प्रेरणा घेऊन हा रथ बांधलेला आहे। या रथाला विजय रथ, एक शिळा रथ आणि कृष्ण शिळा रथ अशी नावे आहेत। रथाच्या खालील बाजूस पौराणिक कथा, देवकोशामध्ये विठ्ठलाची मूर्ती, आतमध्ये गरुड शिल्प, दगडी शिडी पाहायला मिळते। रथाच्या समोर आता हत्ती आहेत, पण पूर्वी घोडे होते। परकीय हल्ल्यांमध्ये त्याची तोडफोड झालेली पाहायला मिळते। या रथाला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा मिळालेला आहे। दगडी रथातून या राज्याचा इतिहास, शिल्पकला आणि महान वारसा आपल्याला दिसून येतो।